जय महाराष्ट्र। तर मंडळी, आता तुमच्या सगळ्याच्या लक्षात आलंच असेल बारसकरांचा खोटेपणा। एकच दिवस आला, पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेत काय सांगितलं की जरांगे पाटलांना उपोषण तोडायच्या आदल्या दिवशी मटण खाल्लं होतं। त्या दिवशी जी पत्रकार परिषद घेतली तेव्हापासून तो आता गायबच झाला। नंतर काय तो कुठे दिसला नाही ना आला नाही। मग महत्वाचं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो कुठेही प्रसिद्धीत नाही, तो कुठल्याच विषयात नसताना ही पत्रकार परिषद कसं काय घेऊ शकतोय? म्हणजे त्याच्या पाठीमाग हात कुणाचा आहे? आणि त्याच्या बाबतीत मात्र ही संगीता वानखेडे कधी बोलत नाही। ती बोलते फक्त चला बोलूया, विषय तोच रोजचाच, म्हणजे जरांगे। मग आता मला कळत नाही की संगीता वानखेडेला प्रॉब्लेम जरांगे पाटलाचा आहे का मराठा समाजाचा आहे। कारण विषय कसा आहे की ते समाजसेवा करण्यापेक्षा काय करते माहितीये का? समाजसेवा नाही करत, प्रचार करते। तिला माहित होतं इलेक्शन तोंडावर आलेलं आहे, जरांगे पाटील ही मराठा समाजासाठी संघर्ष करत आहेत आणि जरांगे पाटलांमुळे काही मराठा समाज हा सावध झालेला आहे। आता काही फितूर मराठा समाज आहे त्यांचं सोडाच, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा घात अशा फितूर मराठा समाजामुळे झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा घात फितूर मराठा समाजामुळे झाला। म्हणजे असे कितीतरी थोर पुरुष आहेत आपले, त्यांना फितूर मराठांमुळे सगळा त्रास सहन करावा लागलेला आहे। तर त्या फितूर मराठा समाजाचं मी बोलतच नाहीये, पण जो आमचा मराठा समाज आहे तो सावध झाला आणि त्याचा परिणाम ही राजकारणावर आणि ह्या पक्षातल्या लोकांवर होणार होता। म्हणून तिला खोके दिले, पैसे दिले आणि मॅनेज केलं आणि ती एक सुंदररित्या प्रचार करायलेली आहे। आता प्रचार करू दे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही, पण ती जी चुकीच्या प्रकारे जरांगे पाटलांना ट्रोल करते, चुकीच्या प्रकारे बोलते। आता कसं आहे, तिनं वेळोवेळी मराठा समाजाला विरोध दर्शवते, वेळोवेळी बोलताना तिचं बोलणं वेगळं। आता परवा तर तिनं मोदीविषयी लय मजबूत मोदींचा किल्ला, म्हणजे तिला एवढा आनंद आणि उल्हास झालाय की मोदीच येणार, मोदीच येणार। आता कोण येणार त्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। आम्ही आता मोदीचा विरोध का करतोय, भाजपला विरोध का करतोय, तर फक्त आरक्षणामुळे, केवळ आणि केवळ आरक्षणामुळे। बाकी आमचा काही मोदी दुश्मन नाही, भाजप दुश्मन नाही किंवा कुणीच दुश्मन नाही। पण जे आम्हाला आरक्षणात फसवलं गेलं मुंबईला गेल्यानंतर, वापस आल्यानंतर, म्हणून आम्ही विरोध करतोय, राजकारणी म्हणून नाही। आम्हाला राजकारणाशी काही संबंध नाही, आम्ही आमच्या लेकरा बाळांसाठी विरोध करतोय। तर तुम्हाला काय वाटतंय ते मला नक्कीच कमेंट करून सांगा। जय महाराष्ट्र।